तर याच बातमी संबंधी एक ब्रेकिंग अपडेट येते। जवान मॅथ्यूच्या आत्महत्येची सीबीआय आणि गृह मंत्रालय चौकशी करणार आहे। स्टिंग कुठलं झालेलं होतं, त्यात काही तथ्य आहे का, याचाही तपास आता जलद गतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती खुद्द संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिलेली आहे। जवान मॅथ्यूच्या आत्महत्येप्रकरणी किंवा कथित हत्येप्रकरणी एकच वादंग माजलेला होता, त्यामुळे जवान मॅथ्यूच्या आत्महत्येची आता सीबीआय चौकशी होणार आहे। गृह मंत्रालय स्वतः यात लक्ष घालणार आहे आणि गृह मंत्रालय देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे। कोणत्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन झालेलं होतं, या स्टिंग ऑपरेशन मध्ये काही तथ्य आहे का, याचाही तपास जलद गतीने होणार आहे आणि खुद्द सीबीआय याची चौकशी करणार आहे। गृह मंत्रालय या प्रकरणात लक्ष घालणार आहे, अशी माहिती खुद्द संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली आहे। किरण गोटूर आपले प्रतिनिधी आहेत। किरण, सुभाष भामरे काय म्हणतायत की या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करण्यासाठी खुद्द सीबीआय आता यात लक्ष घालणार आहे? खरं तर डॉक्टर भामरे हे नाशिकमध्ये आले होते एका खासगी खरं तर कार्यक्रमासाठी आणि आजच नाशिकच्या आर्टिलरी कॅम्पमध्ये एका जवानाने आत्महत्या केल्याचं प्रकरण जो आहे तो उघडकीस आलेलं होतं। खरं तर हा जवान काही दिवसांपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन आपल्या मोबाईलमध्ये आर्टिलरी सेंटरच्या परिसरामध्ये केला होता, अशी एक माहिती मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता भामरेंनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। खरं तर हा जो जवान आहे मॅथ्यूज, हा नेमका कुठल्या पद्धतीचं स्टिंग या आर्टिलरी कॅम्पमध्ये केलेला होता, या सगळ्या प्रकरणाची चौकशी खुद्द केंद्रीय गृह खात्यात करणार आहे आणि त्याच पद्धतीने गरज पडली तर सीबीआय मार्फत देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू, अशा पद्धतीची जे घोषणा आज भामरेंनी केलेली आहे। खरं तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि संरक्षण मंत्रालय हे सगळं प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे। खरं तर नाशिकचं आर्टिलरी कॅम्प हे खूप मोठं कॅम्प आहे, अनेक जवान इथं ज्या कार्यरत असतात आणि प्रशिक्षण घेत असतात, त्यामुळे हे सगळं प्रकरण अत्यंत जलद गतीने मार्गी लावू, अशा पद्धतीची माहिती डॉक्टर भामरे यांनी दिलेली आहे। नक्की, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल। तर जवान मॅथ्यूच्या आत्महत्येची सीबीआय आणि गृह मंत्रालय चौकशी करणार आहे आणि जलद गतीने तपास होण्यासाठी खुद्द गृह मंत्रालय पुढाकार घेणार आहे। संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली आहे।